खोट्या सहीमुळे पुण्यातल्या हडपसरमध्ये एका महिलेची लाखोंची फसवणूक झाल्याचं समोर येत आहे। या प्रकरणी बँकेकडून सहाय्य होत नसल्यामुळे ही महिला बँकेसमोरच धरणं आंदोलनाला बसली आहे। हक्काच्या घरात राहण्याची स्वप्न बघणाऱ्या मांजरीच्या अश्विनी दोर्वे यांना आज बँकेबाहेरच आंदोलन करण्याची वेळ आली आहे। गावची जमीन विकून मिळालेले 23 लाख त्यांनी मोठ्या विश्वासाने बँकेत ठेवले, त्यातील 12,05,000 रुपये गायब झालेत। स्टेटमेंट काढलं बँकेचं तर त्याच्यात सोनारांची नाव आहे, ज्योतिचंद भाईचंद, पीएन गाडगीळ, सोनगिरा, गुजाराम, योगेश विजय सातव, विशाल शेरे अशी स्टेटमेंटमध्ये नाव आहे की ज्यांच्या खात्यांमध्ये ट्रान्सफर झाले। बँकवाले म्हणतात की हे चेक इश्यू आहे, यात आमचा काही संबंध नाहीये, हे तुम्ही अर्ज केल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला चेकबुक दिले, पण मी अर्ज केला नाही। जेव्हा मला गरज लागली तेव्हा मी 25 नोव्हेंबरला अर्ज केला चेकबुकसाठी, ते मला आलं, त्याचा मी वापर पण केला। मी 10,000 14,000 काढले माझ्या चेकने। नोटाबंदीनंतर 25 नोव्हेंबर रोजी अश्विनी यांनी चेकबुकसाठी अर्ज केला। चेकबुक डिसेंबरमध्ये आलं, त्यानंतर जानेवारीमध्ये पासबुक भरलं असता 28 सप्टेंबरलाच कुणीतरी 12 लाख रुपये काढल्याची नोंद दिसून आली। मात्र तुमच्याच सहीने पैसे देण्यात आले असं सांगत बँकेनं मात्र हात वर केलाय। दरम्यान बँकेमध्ये याआधी सुद्धा असे प्रकार घडल्याचा आरोप होतोय। बँकवाले नाही काही उत्तरच देत नाहीत मला। सीसीटीव्ही फुटेज, मला अर्ज कुणी दिला मला बघू द्या, नाही का, अर्ज देतानाचं सीसीटीव्ही फुटेज डेट झाले म्हणतायत। नंतर कॅश न्यायला आलेत ह्या ब्रांचमधून जे लोक, त्या कॅश नेतानाचे त्यांचं काय आयडी प्रूफ घेतलंय, त्यांचं नाही का सीसीटीव्ही फुटेज कोण आहे, पैसे काढायला कोण आलतं हे पण नाही दाखवते। बँकेने बनावट जे पासबुक दिलेलं आहे ज्याच्या नावावर त्याचे कसले प्रूफ घेतले नाही किंवा एकंदरीत बँकेचा पूर्ण दोष आहे 50% वर। त्यामुळे बँकेने ती जबाबदारी स्वीकारून त्या महिलेचे 12,05,000 रुपये द्यावेत। हे एक प्रकरण उघडकीस आलं, पण अनेकांचे असे अनेक पैसे गहाळ झालेले आहेत। या प्रकरणी बँकेनं कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिलाय, तर पोलिसांनी आरोपीचा शोध लागला असून लवकरच त्याला ताब्यात घेऊ अशी माहितीही दिली आहे। चेकबुकची रिक्वेस्ट देऊन त्या चेकच्या बनावट सह्या, चेकवरती बनावट सह्या करून त्याद्वारे वेळोवेळी 12,05,000 12.5 लाख रुपये तिच्या अकाउंटमधून काढून घेतलेले आहेत। आतापर्यंतच्या तपासामध्ये 3 व्यक्ती निष्पन्न झालेल्या आहेत। प्रशांत दशरथ राऊत, अजय लालासाहेब गोरे आणि विकास झगडे या 3 लोकांनी हे पैसे काढून घेतल्याचं निदर्शनास आलेलं आहे। खोट्या सह्या करून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना काही नवीन नाहीयेत, मात्र यापासून वाचायचं असेल तर ग्राहकांनी सुद्धा सावध राहणं गरजेचं आहे। पुण्याहून मिकी घईसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।